देव म्हणजे काय हा प्रश्न खूप जण विचारतात. आणि खरं सांगायचं तर या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाच्या अनुभवावर अवलंबून असतं. देव म्हणजे शक्ती, एक अदृश्य शक्ती जी आपल्या भोवती आहे, आपल्या आत आहे, आपल्या चांगल्या विचारांमध्ये आहे. आई जेव्हा आपल्या लेकरासाठी उपवास करते तेव्हा तिच्या त्यागात देव असतो. कोणी गरिबाला अन्न देतो त्या दानात देव असतो. आपण जेव्हा कुणाला तरी दिलासा देतो त्या क्षणात सुद्धा देव असतो. देव म्हणजे प्रेम. कोणत्याही मूर्तीपेक्षा मोठं असतं त्याचं आपुलकीचं रूप. शंकर, विठोबा, गणपती, गजानन ही नावं वेगळी असली तरी त्यांचा सार एकच असतो, माणुसकी आणि करुणा. एकदा एका साधूला विचारलं, देव कुठं असतो? तो म्हणाला, जिथे माणूस दुसऱ्याच्या वेदना समजून घेतो तिथे देव असतो. देव म्हणजे अनुभव. कधी संकटात असताना कोणीतरी आपल्याला आधार देतो तेव्हा वाटतं हा देवच आहे. कधी आपलं दुःख कोणीतरी शांतपणे ऐकून घेतं तेव्हा जाणवतो हा क्षणही देवाचा स्पर्श आहे. चला आता काही क्षण देवाचं स्मरण करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देव म्हणजे अंतरंगातला प्रकाश. तो आपल्या प्रत्येक श्वासात आहे, आपल्या कृतीत आहे, आपल्या नजरेत आहे, आपल्या बोलण्यात, आपल्या स्पर्शात आहे. देवाला भेटायचं असेल तर दूर जाऊ नकोस, मनात डोकाव, कारण खरा देव तिथेच असतो. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल.